तर इकडे मोदी महाराष्ट्रात सभा घेत आहेत हा मराठ्यांचा विजय आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। भाजप नेत्यांनी मोदींना सभा घेण्यासाठी भाग पाडलं असल्याचंही जरांगे म्हणतात। मराठा समाज विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे। आपल्यावर मनोज जरांगे दादा आहेत, चळवळीचे नेते राजू शेट्टी यातून लढत आहेत। तुम्ही एक चळवळीचे नेते आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मी या निवडणुकीत नाही मी खोटं आश्वासन देत नाही कधीच जिंदगीत, कारण मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही आणि कोणता उमेदवार उभा केलेला नाही। त्यामुळे आता समाजाच्या खांद्यावर जबाबदारी दिली, समाजाने ठरवावं। मोदींना सभा घ्यायला लागतात तुमच्या मराठा आंदोलनावर, त्याबद्दल काय सांगाल? मोदीच्या सभा महाराष्ट्रात जास्त झाल्यात। आता हे भाजपाच्या काही नेत्यांमुळं महाराष्ट्राला झालं आहे। मराठा दिवस त्यांच्यात भरपूर आहे। मराठ्यांचं वाटोळं व्हावं, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मराठ्यांवरती SIT नेमायच्या, माझ्यावरती नेमायची, केसेस करायच्या महिलांवरती, आंदोलनावरती हल्ले घडून आणायचे, मराठा संपला पाहिजे ह्या उद्देशाने प्रेरित झालेले काही मराठा